बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की आता म्हणजे जी काही आत्या आहे त्या आत्याने मात्र आता अवनीला या घरामधून पळवून लावण्याचा बेत केलाय. पण त्याच वेळेला तिचा हा प्लॅन पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकत मात्र आता तिच्या या प्लॅनला पूर्णपणे उलटवून टाकत धोंड्या आणि दांडगट ब्रदर्सनी असा काही जबरदस्त खेळी खेळलेली आहे की त्यानंतर मात्र आता तीच आत्या अवनीच्या पायाशी आलेली आहे आणि अवनीच्या पायाशी येऊन स्वतः आता माफी सुद्धा मागत आहे. हो प्रेक्षकांनो, हे कसं काय घडलंय, काय घडलंय या सगळ्या मागे मात्र आता असं काय घडलंय की आत्याने इकडे आता धोंड्या तात्याची आणि त्याचबरोबर अवनीची सुद्धा आता माफी मागितलेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे इकडे आपण पाहिलं की वैभव लक्ष्मीचं व्रत करत असताना अवनीने छानपैकी पूजन वगैरे केलंय आणि अवनी सांगायला लागते चला चला आता आपण सगळ्यांनी छानपैकी चहा पिऊन घेऊया, मी चहा करते. अवनी चहा करते म्हटल्यावरती सगळ्यांची तोंड इकडे तिकडे वाकडी झालेली आहेत. पण त्याच वेळेला मात्र आता यशाला सांगतोय की हा आता आपल्या घरच्या बाईचा आशीर्वाद आहे असा विचार करा आणि त्यानंतर मात्र आता ताबडतोब तो पिऊन टाका बरं आशीर्वाद असं म्हणत मात्र आता लगेचच सगळ्यांनी ते आता कडू सगळं पिऊन टाकलाय चहा. सगळ्यांनाच तो चहा कडू लागलाय आणि धोंड्या तात्यांची चहा प्यायची वेळ झालेली आहे. म्हणजे आता सगळेजण मुद्दामच तिला आता सांगायला लागतात की जा तू आता बाबांना चहा नाही दिलेला आहेस असं म्हटल्यावर ती सांगते हो मी त्यांना चहा देते. खरं तर धोंड्या तात्यांची चहा म्हणजे वेगळंच प्यायची वेळ झालेली असते हे काही अवनीला माहीत नसतं आणि हे लोक मुद्दामच मजा घेण्यासाठी जा बाबांना चहा दे, बाबांची सुद्धा चहाची वेळ आली असेल, त्यांना सुद्धा तलप आली असेल असं म्हणत मुद्दामच अवनीला या सगळ्यामध्ये धोंड्या तात्यांना चहा घेऊन पाठवत आहेत जेणेकरून अवनी चहा घेऊन जाईल आणि धोंड्या तात्यांच्या तोंडाची पार चव निघून जाईल असा आता ते लोक विचार करतायत आणि अवनीला मुद्दामच मागे पाठवले. अवनी चहा घेऊन निघून गेलेली आहे आणि तोपर्यंत हा सांगतोय अरे आपण चला बघूया गंमत काय नक्की करतायत ते. इतके बाई सुनबाई करत बसले तर आता चहा तरी पितायत की नाही पितायत असं म्हटल्यावरती सगळेजण धोंड्या तात्याच्या मजा बघायला चाललेले असताना मात्र आता इकडे सांगायला लागतोय यशाला हे बघा उगाचच तुम्ही आता तिला त्रास देऊ नका, कारण काही झालं तरी सुद्धा मात्र आता बाबा अजिबात हे करणार तिच्याच बाजूने आहेत. सुनबाई करतात ना तर आता 100% ते तिच्या हातचा चहा पिणार म्हणजे पिणार, तुम्ही उगाचच काहीतरी गडबड्या करू नका असं म्हणत मात्र आता लगेचच तो सगळ्यांना ओरडतोय पण कुणालाच विश्वास नाहीये. इकडे धोंड्या तात्या बाहेर आलेले आहेत आणि बाहेर आल्यावरती पाहतात तर काय अरे वा सुनबाईने माझ्या इतकी छान रांगोळी घातले, आज इतक्या वर्षानंतर या घरामध्ये रांगोळीचं हे झालेलं आहे. खरंच या रांगोळीला इतकं पावित्र्य आहे ना आणि माझी सुनबाई पण पवित्र आहे. तितक्यात अवनी आले आणि धोंड्या तात्या म्हणायला लागतात काय ग सुनबाई तू घातलीस का ही रांगोळी. यावरती ती सांगायला लागते हो बाबा मीच ही रांगोळी घातलेली आहे असं म्हटल्यावरती ते आता आनंदाने एकदम खुश झालेले आहेत. लगेचच आपल्या सुनेचं कौतुक करत असताना ती सांगायला लागते बाबा मी चहा सुद्धा तुमच्यासाठी बनवून आणलेला आहे, पटकन चहा पिऊन घेता का. यावरती तो म्हणतो अरे वा सुनबाईने चहा आणला. खरंच धोंड्या तात्यांना तलप आलेली आहे, त्यांना आता चहा वगैरे पिण्याची काही इच्छा नाहीये पण तरी सुद्धा तिने चहा आणलाय म्हटल्यावरती मात्र आता ते इकडे कोणतेही आडेवेडे न घेता तो चहा मात्र लगेचच आता इकडे स्वतः घ्यायला लागतात आणि त्यावेळेला अवनी आता सांगायला लागते बाबा कसा झालाय चहा बरोबर नाही का झालाय. आणि त्यावरती काय त्यांची बिशात की आता चहा बरोबर झाला नाही म्हणायची आणि हे सगळं तिकडून आता आत्या ऐकत आहे. काय चाललंय काय रानगटांच्या घरामध्ये, म्हणजे आता ही सुनबाई चहा काय करते आणि ही आता इथेच रुळणार की काय. नाही काहीही झालं तरी सुद्धा मला इथून हिला हकलवून लावायला पाहिजे. आणि धोंड्यात आता हे सगळं पाहतायत आणि त्यानंतर त्यांनी चहाचा घोट आता घेतलेला आहे. चहाचा घोट घेतल्यावरती त्यांना या सगळ्यामध्ये चहा मात्र खूपच कडू लागलाय आणि आत्या मात्र हे सगळं पाहतीये. आत्या हे पाहतीये म्हटल्यावरती अरे वा सुनबाई काय चहा केलायस ग. एकदमच मात्र आता मला माझ्या बायकोच्या हातच्या चहाची आठवण झाली. खरं सांगू का तर आता तुझी सासू इकडे होती ना तेव्हा आता ती असा चहा बनवायची असं म्हणत धोंड्यातात्यांनी पहिल्यांदा मात्र आपल्या बायकोचा विषय काढलाय आणि इतके वर्ष जे उरात सत्य दाबून ठेवलं होतं ते सत्य समोर आल्यामुळे मात्र आता ते भावूक झालेत. इकडे तोपर्यंत धोंड्याला विचार करायला तर काय बोलून काय गेलो मी. आणि आता त्याच वेळेला ती आत्या तिकडे पाहते आणि भारीच चाललंय ह्याचं, म्हणजे आता ह्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा
तरी सुद्धा आता मात्र हाच सगळा प्रकार करायचा असत होता. तर मात्र आता इकडे सुनेची नाटकं कशाला पाहिजे असं ती विचार करत असताना अवनी आता सांगायला लागते, बाबा कसा झालाय चहा? आणि त्यावरती कडू जार झालेल्या चहाला खूप सुंदर म्हणत आता तो सांगायला लागतोय, अरे वा चहा तर खूपच छान झालाय. आणि त्याच वेळेला आत्या आता सांगायला लागते, चहा पीत बसलाय का इथं हा? याला आत्ता धडा शिकवते. आणि आत्या भांडण उकरून काढते, आमच्या इथून फुलं घेऊन गेली आणि आता पूजा करायची काय गरज पडले? दुसऱ्यांच्या घरामधून फुलं घेऊन जायची आणि पूजा करायची? आणि त्यावर धोंडाटा म्हणतात, कानावरती हात ठेव, कानावरती हात ठेव, काही गरज नाहीये कोणाची गोष्ट ऐकायची, यांना आपलं सुखच बघवत नाहीये ग, गप्प बसतू काय बोलू? आणि त्यावरती धोंड्यात आता म्हणायला लागतात, बाद झालं, आता मात्र मी काही ऐकून घेणार नाहीये हा, माझ्या सुनेच्या बाबतीत आता काही बोलू नको. अवनी म्हणते, आता तर तुम्ही मला म्हटला. आणि तो आता एका घोटात चहा पिऊन टाकतो, जेणेकरून मात्र आता काहीही झालं तरी अवनीला उगाचच वाईट वाटायला नको, या कारणास्तव त्यांनी आता चहा पिऊन टाकलेला आहे. बरं, तोपर्यंत भांडण उकरून काढण्याच्या निमित्ताने आत्या तिकडे, आणि आत्या आपल्या लेकीला सांगते आहे, का त्या दानगटांना फुलं दिलीस? तुला आता मी म्हटलं होतं ना, माझ्या झाडाची फुलं आता कुणाला मिळणार नाहीयेत, तू त्यांना फुलं द्यायला का गेलीस? यावरती मात्र आता तिकडे कोमल सांगायला लागते, नाही नाही, मी नाही कुणाला फुलं दिली. यावरती ती सांगायला लागते, तू काय माझ्याशी खोटं बोलतेस का? मला काही माहित नाहीये का? तू काहीही बोलशील आणि आता मी काहीही ऐकून घेईन असं होणार नाहीये. तू फुलं दिलीसच का त्यांना? असं म्हणत मात्र आता तिने चांगलाच गोंधळ घातलाय. आणि हे सगळं चालू असताना मात्र आता हे सगळे बाहेर आलेत. आणि त्यानंतर झिपऱ्या आता सांगायला लागतोय, हो हो, तुमच्या इथलीच फुलं आहेत आणि कोमलनेच दिली, कारण आता ती आमच्या घरासाठी होती ना. यावरती राजा म्हणतो, तुला कुणी सांगितले रे ती फुलं काढून आणायला तिकडे? आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय धोंड्याचा, नाही ना, हिला जर का माझ्या सुनेच्या पायाशी आणली ना तर नाव नाही सांगणार, असं म्हणत तो आता धोंड्यात आता मोठी युक्ती करतायत. धोंड्यात इकडे अवनीला सांगतायत, बाजूला हो, आता आपण एक काम करायचं आहे, हिला फुलं पाहिजे आहेत ना, हिला जर का फुलं हवी असतील ना तर आता आपण एक गंमत करायची. त्यावरती यशादा म्हणतो, राहू द्या, तुमच्या गमत्या जमत्या राहू द्या, उगाचच या सगळ्यामध्ये काहीतरी अवनीच्या डोक्यामध्ये तुम्ही आता टाकू नका. यावरती तो सांगायला लागतोय, मी कशाला अवनीच्या डोक्यात काही टाकेन? आणि त्यावरती अवनी म्हणते, सांगा तुम्हाला काय गंमत करायची आहे सांगा, मी तुमच्या सोबत मदतीला तयार आहे. अवनी मात्र या सगळ्यामध्ये छानपैकी तयार झाले. तिला काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता सगळ्यांची मदत करायची आहे, किंवा आता धोंड्यात त्यांना या सगळ्यामध्ये काय करायचंय हे जाणून पण घ्यायचंय. आणि ती सांगते, सांगा ना बाबा, तुम्ही सांगा काय करायचंय ते, मी नक्कीच करायला तयार आहे. असं म्हटल्यावर ती धोंड्यात आता सांगायला लागतात, एक काम कर, सगळी आता इकडे तोपर्यंत आपण आता पाहत आहोत की अवनीच्या घरी मात्र सगळेच जण अस्वस्थ आहेत, कारण आज शुक्रवार, वैभव लक्ष्मीचं पूजन, आणि असं असताना अवनी मात्र घरामध्ये नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे बाबा म्हणजे आई सांगायला लागते, एक काम करूया का, आपण जाऊन तिची आता भेट तरी घेऊया का? आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच ते सांगायला लागतात, ठीक आहे, चल तयार हो. आता अचानकपणे बाबांचा मूड का बदललाय म्हणून या महेशला काहीच कळत नाहीये. आणि तिकडे जाऊन त्यांनी आता काहीतरी वेडवाकडं करू नये, किंवा आता अवनीला माफ करू नये, यासाठी महेश आता सांगायला लागतोय, मी पण तुमच्या सोबत येतोय. असं म्हणत महेश पण त्यांच्या सोबत निघालाय. सगळेजण अवनीकडे जायला निघालेत. आणि वहिनी सांगायला लागते, मी पण येऊ का? आणि त्यावरती तो म्हणतो, काही गरज नाहीये, तू अजिबात कुठेच येऊ नकोस, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा त्या अवनीला या घरामध्ये मी आता येऊ देणार नाहीये. आणि त्यावरती ती म्हणते, मग तुम्ही चाललात कशाला? यावरती तो सांगायला लागतोय, चाललोय, कोणत्या कामासाठी चाललोय हे मात्र तुला अजिबात कळणार नाहीये. बरं, हे सगळं होत मात्र आता इकडे आत्याला काकाने सांगितलेलं असतं की त्या अवनीचा भाऊ आहे ना, तो भाऊ मात्र आता म्हणजे आपल्या कोमलसाठी लग्नासाठी खूप चांगला आहे. मग ज्या वेळेला ती लोक आता इकडे आलेली आहेत, ती म्हणजे इकडे अवनीला भेटायला, आणि त्याच वेळेला अवनीला भेटायला जेव्हा ते लोक येतात, आत्या हे सगळं पाहते आहे आणि ताबडतोब जाऊन अवनीच्या आता पायाशी आलेली आहे. खरंच आता मी तुला भरबुलं बरंच काही बोलले, माफ कर मला, मागचं सगळं विसरून जा, आणि आता माझ्या लेकीचा तुझ्या भावासाठी मात्र आता विचार करायला सांग तुझ्या आई वडिलांना. असं म्हटल्यावरती मात्र आता दांडगरांच्या लक्षात आले की कोमलसाठी मात्र आत्या हे सांगते, पण कोमलचं तर यशादावरती इतकं प्रेम आहे जीवापाड, आणि त्यानंतर आत्या हे जे काही करते ते बरोबर नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता आत्याचा म्हणजे धोंडदातांचा शब्द खरा झालेला आहे. अवनीच्या पायाशी मात्र आता इकडे आत्या आले, पण या सगळ्यामध्ये आत्याची मदत आता अवनी करणार का
की तिला माहिती आहे की धोंड्याला म्हणजे यशाला आता इकडे कोमल पसंत करते, म्हणून आता ती आत्याची मागणी फेटाळून लावणार. येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टी आता आपल्याला उलगडत जाणार आहेत.